प्रेमाची शोकांतिका, धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन दोघांनी संपवलं जीवन. नमस्कार मंडळी, आज जी घटना आपण सांगणार आहोत ती अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. प्रेम, समाजाचा विरोध आणि मानसिक तणाव यांच्या चक्रात अडकलेले दोन व्यक्तीने एकत्रित मृत्यूला कवटाळलं. दिनांक 1 जुलै 2025 रोजी रात्री 12 वाजता परधाडे आणि माहिजे रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन दोन जीवांनी आत्महत्या केली. मैताचे नाव आहेत योगेश रामदास ठाकरे वय 32, मीनाबाई ठाकरे वय 28. योगेश यांचं लग्न झालं होतं, 2 मुलं आणि 1 मुलगी असा संसार मागे होता. मात्र त्यांच्या आयुष्यात आली मीनाबाई, जी स्वतः विवाहित होती आणि 3 मुली व 2 मुलांचा संसार सांभाळत होती. सहजीवनाची इच्छा मनात ठेवून हे दोघं मागील काही महिन्यापासून गावातून गायब होते. जवळपास 6 महिने कोणालाही काही कळू दिलं नाही. परत आल्यानंतर ते परधाडे गावात स्थानिक झाले. योगेशच्या पत्नीने त्याला परत घरात घेतलं आणि मीनाबाईलाही तिच्या पतीने स्वीकारलं. पण 1 जुलैच्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. योगेशने पत्नीला सांगितलं की मी संध्याकाळपर्यंत घरी येतो. त्याच दिवशी मीनाबाई सुद्धा घरातून निघून गेली. कोणालाच वाटलं नव्हतं की हे दोघं पुन्हा एकत्र भेटणार. पण शेवटच्या वेळी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांनी परधाडे माहिजे दरम्यान धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. घटनास्थळी हजर झालेले रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला माहिती दिली. अँब्युलन्स मधून दोघांनाही पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण दुर्दैवाने त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी योगेशचा मोबाईल जप्त केला. घरी चिंता वाढत चाललेली. शेवटी योगेशच्या घरून फोन आला असता तो पोलिसांनी उचलला आणि ही दुःखद बातमी त्यांना दिली. योगेशच्या पश्चात आई, वडील, 2 विवाहित बहीण आणि 1 भाऊ असा परिवार उरला आहे. तर मीनाबाईच्या पश्चात पती, 3 मुली आणि 2 मुले असा मोठा परिवार दुःखात बुडाला आहे. योगेश हा ट्रॅक्टर चालक होता. पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या आत्महत्येचं नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 अंतर्गत नोंद क्रमांक 64/2025 च्या करण्यात आली आहे. प्रेम, समाजाचं दबाव आणि मानसिक ताण या तिघांमधून काही वेळ माणूस चुकीचा निर्णय घेतो, पण जीव संपवणं कधीच पर्याय ठरत नाही. आपल्या आसपास एखादा माणूस मानसिक संकटात असेल तर त्याला समजून घ्या, त्यांचं ऐका, आधार बना. आत्महत्या हा कुठलाही समस्या शेवट नाही. मदत घ्या, बोलून दाखवा. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.